नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी मित्र या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत पण मराठीत मार्क येत नाही. मराठीमुळे आपला स्कोर जातोय, स्वप्न अपूर्ण राहतायत. वास्तविक पाहता मराठी आपली मातृभाषा आहे, मायबोली आहे. आपण ती बोलतो, ऐकतो, लिहितो, वाचतो. मराठीत आपण अगदी एक्सपर्ट आहोत. मराठीत सगळ्या काही गोष्टी करतो, तरी पण मराठी व्याकरणात मार्क जात आहेत. त्याचं कारण आहे मित्रांनो, बोलणं, लिहिणं, वाचणं वेगळं आणि व्याकरणाचा अभ्यास करणं वेगळं. मराठी याला कुठं ग्रीप द्यायची, कुठं पकडायचं, हा एक महत्वाचा भाग असतो. मराठीचं असं होतं की पुस्तक हातात घेतलं तर इच्छा होत नाही, अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर धावतं, अशी मराठीची गत होते. त्यामुळे मग मराठीत कोणत्या गोष्टींना हायलाइट करायचं, कोणत्या मुद्द्यांना हायलाइट करायचं, हे आपण बघणार आहोत. आणि जर तुमची तयारी असली, जर तुमची 15 ते 20 मिनिटाची दररोज द्यायची तयारी असली, फार फार तर 10 ते 15 मिनिटं, जर तुम्ही 10 ते 15 मिनिटं दररोज द्यायला तयार असले, तर मी गॅरंटी घेतो की मराठीत जवळपास आउट ऑफ मार्क तुमच्या आल्याशिवाय राहणार नाही. दररोज 10 ते 15 मिनिटं आपल्या युट्यूब चॅनलवर द्या आणि त्याचं अनालिसिस फक्त 15 ते 20 मिनिटात करा. एवढंच तुम्ही केलं तर 100% तुम्हाला मराठीत आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. आउट ऑफ मार्कांच्या आसपास पडेल. साधारण 25 मार्कांचा पेपर असला तर 22-23 मार्कांची गॅरंटी माझ्याकडनं घ्या. 30 मार्कांचा पेपर असला तर 27-28 मार्कांची गॅरंटी माझ्याकडनं घ्या. 2-3 सिली मिस्टेक होतातच. आपण खोटं बोलणार नाही, कॉपी करणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे मार्क वाढवायचे असतील तर 15 मिनिटं दररोज स्वतःसाठी द्या. घटक कोणकोणते? वर्णमाला. आपल्याला असं वाटतं वर्णमाला आम्हाला माहितीये, पण ते विचारतात खालीलपैकी अच कशाला म्हणतात. मग आपल्याला वाटतं अच नवीन हा काय प्रकार आहे, तर अच स्वरांचं दुसरं नाव आहे मित्रांनो. यापेक्षा वेगळं काही नाही. आधुनिक मराठीत एकूण वर्ण किती आहेत? स्वन कशाला म्हणतात, स्वनिम कशाला म्हणतात, असे नवीन नवीन परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे असणारे टॉपिक आणि त्या टॉपिक मधलं महत्वाचा घटक काय आहे याच्यावर आपण चर्चा करणार, समजून घेणार. दुसरा टॉपिक आहे उच्चारस्थान. उच्चारस्थान आपण हा प्रत्येक घटक प्रत्येक परीक्षेमध्ये असतोच. फक्त होतं काय, पुस्तकातलं आपल्याला कळत नाही. पुस्तकात उच्चारस्थानाच्या बाबतीत तोंडाची आकृती दिलेली आहे करून, जिथं स्पर्श होईल तिथं पहा, पण हे स्पर्श करून कळत नाही मित्रांनो. उच्चार करून पहा. ग ग ग ग चा उच्चार कुठं होतोय. मग काही विद्यार्थी ट्रिक्स वापरतात, वाक्यपाठ करतात. आपली ट्रिक्स अगदी सोपी आहे. फक्त हाताच्या बोटांवर 2 मिनिटात आपण उच्चारस्थान क्लिअर करतो, ते पण 100%. त्यानंतर आहे नाम. नाम म्हटलं की आपल्याला सोपं वाटतं. नाम त्याला काय होतं, हे सोपं नाम आहे. पण नाम, त्याचे प्रकार आणि परीक्षेत त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कायमस्वरूपी कसे लक्षात ठेवायचे, अपवाद काय काय आहेत. जसं की आत्ताच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये होतं, तिच्या वाक्यात ग ची बाधा आहे आणि ग खाली अंडरलाईन होती. ग काय आहे, तर नाम आहे. वाटत नाही पण 100% ते नाम आहे. मग असे जे नाम आहेत यांना कसं लक्षात ठेवायचं याचा आपण विचार करणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो लिंग व वचन विचार. लिंग व वचन विचार आम्हाला ओळखतं का सर, पुलिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे? तो म्हटलं तर पुलिंगी, ती म्हटलं तर स्त्रीलिंगी. मग एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. तो फळा, ती खुर्ची, मग ते मास्तर. तर तो फळा पुलिंग, ती खुर्ची स्त्रीलिंग, मग ते मास्तर कोणत्या लिंगात? काय म्हणताय? नपुसकलिंगी. याची बात नाही. दुसरं उदाहरण घेतो. तो मुलगा पुलिंग, ती मुलगी स्त्रीलिंग आणि ते वडील, मग परत तेच, तर अजिबात नाही. याला काय म्हणतात, यांना कसं ओळखायचं? परीक्षेत प्रश्न गुगले असतात मित्रांनो. आपण काय त्यांचे जावई किंवा सून नाहीये की ते आपल्याला सोपे प्रश्न टाकतील. ते जे पण प्रश्न टाकतील ते गुगली प्रश्न टाकतील. मग असेच लिंग व वचन विचारायचे. जसं की वांगे एकवचनी नाम आहे की अनेकवचनी नाम आहे? रताळे एकवचनी नाम आहे की अनेकवचनी नाम आहे? आणि कसं लक्षात ठेवायचं? पाठांतर हा परीक्षेसाठी योग्य पर्याय नाही मित्रांनो. पाठांतराचं पुढं पाठ आणि मागं सरचा पाठ असं घडत असतं. त्यामुळं पाठ करण्यापेक्षा सोप्या पद्धतीत समजून घेऊया. त्यानंतर असतं मित्रांनो सर्वनाम. सर्वनामाचे किती प्रकार पडतात, मूळ सर्वनाम कशाला म्हणतात, यापैकी आत्मवाचक सर्वनाम जे परीक्षेवाल्यांचं आवडीचं आहे ते कसं ओळखायचं, संबंधी सर्वनाम कसं ओळखायचं, यासारख्या अनेक गोष्टींचा आपण विचार या घटकामध्ये करणार आहे. विशेषण, त्याचे प्रकार, अगदी एका प्रश्नानं एकच प्रश्न आणि सगळ्या प्रकारच्या विशेषणांची उत्तर येतात. हे कसं ओळखायचं? क्रियापद तर व्याकरणाचा आत्मा म्हटला जातो आणि हा जो व्याकरणाचा आत्मा आहे याला शिकण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं. क्रियाविशेषण अव्यय, उभयनवी अव्यय, शब्दयोगी अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय पण मित्रांनो फक्त 4 प्रश्न आणि क्रियाविशेषण अव्ययाचा अख्खा टॉपिक क्लिअर. 4 प्रश्न, कधी, कुठं, कसं, किती. आपण क्रियाविशेषण अव्ययाचा एक डेमो आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलाय, ते बघून घ्या. त्यातलं
तुम्हाला अगदी सहज समजतंय का? समजत असेल तर पुढची सिरीज जॉईन करायची आहे. दररोज ठराविक 15 मिनिटात आपल्याला वेळ द्यायचा आहे. याचा एकही रुपया आपल्याला द्यायचा नाही. आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी फक्त द्यायचा आहे तो नियमित वेळ. एक पण लेक्चर बंद करायचं नाही. मी पण माझ्या वेळातला वेळ काढून तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येतोय. आणि मला माहिती आहे 100% हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला, पूर्ण बघितला तर तुमचे मार्क कुठंच जाणार नाही. त्यानंतर आहे मित्रांनो उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय ओळखणं पण एकदम सोपं आहे. आपण आपल्या युट्यूब चॅनलला उभयनवी अव्ययाचं पण एक डेमो लेक्चर घेतलं. या डेमो लेक्चर मध्ये आपण मुख्य प्रकार काय असतात आणि उभयनवी अव्यय कशाला म्हणतात त्याची माहिती दिलेली. ही माहिती याच्यासाठी दिली होती की इथून पुढे आपल्याला जी सिरीज सुरू करायची ती तुमच्या किती उपयोगात आहे. वरवरचं शिकवणं वेगळं आणि डीप मध्ये शिकवणं, प्रकार उपप्रकार त्यांना ओळखायचं कसं हे शिकणं वेगळं. परीक्षेत आपल्याला असतं काय तर फक्त ओळखायचं असतं. प्रश्न तिथंच असतो, उत्तर तिथंच असतात, तरी मार्क येत नाही. म्हणजे कॉपी करायची गरजच नाही. प्रश्न आणि उत्तर सोबतच दिलेले असतात. फक्त त्यातनं योग्य पर्याय निवडायचा असतो आणि योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य प्रकारे ओळखणं गरजेचं आहे. मग ओळखण्यासाठी मी मदत करतो. फक्त तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर, नसेल आवडलं तर सोडून द्या. त्याच्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचे साधारण 17 प्रकार पडतात. शब्दयोगी अव्यय झाले, क्रियाविशेषण अव्यय झाले, उभयनामी अव्यय झाले. याच्यावर या घडीला प्रश्न का जास्त पडतायत? कारण याच्यामध्ये शब्दसाठा जास्त आहे. एका प्रकारात 5 शब्द जरी धरले तरी 80-90 शब्द शब्दयोगी अव्ययामध्ये आहे. याला ओळखायचं कसं? तर याची अगदी सोपी आणि सरळ पद्धत आपल्याकडे आहे. केवळ प्रयोगी अव्यय. अगदी हसून बेजार नाही झाले तर आपला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर अनफॉलो करून टाका, अनसबस्क्राईब करून टाका. अगदी हसून खेळून केवळ प्रयोगी अव्यय कायम कसं लक्षात ठेवायचं? अगदी भाषणाच्या ह्याच्यात म्हणजे जसं आपण कॉमेडी शो पाहतो त्या पद्धतीमध्ये केवळ प्रयोगी अव्यय लक्षात कसं ठेवायचं याची शॉर्ट ट्रिक्स आपल्याकडे आहे. संधी. संधी कशाला म्हणतात, त्याचे प्रकार कसे ओळखायचे, त्यातला शब्द साठा कसा लक्षात ठेवायचा, या सगळ्यांची माहिती आपण संधी या टॉपिक मध्ये घेणार. समासाचं पण डेमो लेक्चर आपल्या ग्रुपवर घेतलंय. बरेच जण माझ्यापेक्षा तज्ञ आहेत. मी गेल्या 10-12 वर्षांपासून शिकवतोय. पण बरेच जण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझ्या अगोदरपासून आलेले आहेत आणि हजारो सबस्क्रायबर आहेत त्यांचे. पण मित्रांनो आपल्याला समजल असं सोपं सरळ गावठी भाषेत एकदा ऐकलं की कायमस्वरूपी लक्षात राहील या पद्धतीने आपण हे टॉपिक समजवण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण प्रयोग 3 वाक्यांमध्ये प्रयोग कंप्लीट होतो. अलंकार पण अगदी आनंदात. अलंकाराचे बरेच प्रकार पडतात. एक वाक्य कसं लक्षात ठेवायचं, जसं की भ्रांतिमान अलंकार असेल, दृष्टांत असेल, ससंदेह असेल, यांच्यात काय फरक असतो यासारख्या अख्ख्या अलंकारांची ट्रिक्स आपल्याकडे आहे. काळ व त्याचे प्रकार. होय लाले, लाली लेले यासारखं फक्त क्रियापदाच्या प्रत्ययांवरनं काळ ओळखणं, त्याचे उपप्रकार ओळखणं, सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, उद्देश वर्तमान काळ हे कसं ओळखायचंय तर हे सगळं प्रत्ययांवरनं ओळखायचं. याचा पण एक डेमो लेक्चर आपल्या ग्रुपला आहे, नक्कीच बघा. विभक्ती, त्यांचे प्रकार आणि नवीन विचारलेला प्रश्न 2026च्या पोलीस भरतीच्या मीरा भाईंदरच्या परीक्षेत होतं. त्वा या शब्दाच्या विभक्तीचे प्रत्यय काय? प्रश्न जाऊन चेक करून घ्या आणि ठरवा की याचं उत्तर काय आणि ते उत्तर कसं आलं याची चर्चा आपण या टॉपिक मध्ये करू. तेव्हापर्यंत मला तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा की सर हे याचं उत्तर असं आलं. त्यानंतर मित्रांनो वाक्याचे प्रकार. वाक्यांचे प्रकार म्हणजे संयुक्त वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, केवळ वाक्य आहे का आणि आहे तर का, कसं ओळखायचं. वाक्याचे अर्थ विद्यार्थ, स्वार्थ, संकेतार्थ यासारखे वाक्यांचे 4 अर्थ पडतात त्यांची माहिती. वृत्त. मी अतिशयोक्ती करत नाही पण मला वृत्ताचा मराठी टॉपिक आपल्या युट्यूब चॅनलवर फार क्वचित जणांचा दिसला. फार कमी जण आहेत की जे वृत्तामध्ये हात घालतात आणि वृत्तामध्ये आपला देशी जुगाड इतका खतरनाक आहे की तो जुगाड जर एकदा नीट बघितला तर 100% वृत्त हा टॉपिक कायमचा क्लिअर होतो. त्याची शॉर्ट ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवर बघू. रस. 9 रस आहेत. हे 9 रस कसे लक्षात ठेवायचे? वाक्यपृथक्करण. वाक्यपृथक्करण म्हणजे अख्खं व्याकरण कसं फिरवायचं याचा अभ्यास असतो. विरामचिन्हे सोपा टॉपिक आहे पण मार्क खाऊन जातो. समानार्थी शब्द खूप मोठा शब्दसाठा आहे पण या शब्दसाठ्यांसाठी काय करायचं, हा जो शब्दसाठाचा भाग आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, अलंकारिक शब्द यांच्यासाठी पाठांतर कसं करायचं, कसं यांना लक्षात ठेवायचं याची पण आपण चर्चा करणार. शब्द समूहाबद्दल एक शब्द यांचे दररोज 10-20 प्रश्न आपण घेणार. वाक्प्रचार, म्हणी. आता शब्दसिद्धी आणि शब्दशक्ती म्हणजे शब्दांमध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात. अभिधा, व्यंजना, दक्षिणा यासारखं त्यांना कसं लक्षात ठेवायचं. शब्दसिद्धीमध्ये काय असतं, हा शब्द कोणत्या भाषेत आला, जसं की तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेत आलेला आहे
तर पोर्तुगीज. मग कसं लक्षात ठेवायचं, कसं ओळखायचं? पोर्तुगीज, फारसी, कानडी यासारखे जे काही वेगवेगळ्या भाषेत आलेले शब्द आहेत, त्यांच्या स्टोऱ्या असतील, कॉमेडी स्टोऱ्या असतील, या पद्धती त्यांना कसं लक्षात ठेवायचं, हे सगळं आपण बघणार आहे. सगळं खूप सोपं आहे. आणि हा जो सिलेबस आहे, हा मी काही नवीन आणलेला नाही. वास्तविकता सगळं आपल्याला माहिती पण असतो, आणि हा मी पहिल्या दिवशी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकू शकलो असतो. पण मित्रांनो, माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे हे आपल्याला कळावं, यासाठी एक 5-7 व्हिडिओ अगोदर आपल्या चॅनलला सोडले. एकदा ते बघा, ते ठरवा की आपल्याला समजतंय का. ते व्हिडिओ अत्यंत वरच्या वरती आपण टाकलेले होते, म्हणजे मुख्य प्रकारांवर आपण विशेषतः चर्चा केलेली होती. कारण होतं काय, एक व्हिडिओ वर्गात जिथं आपण 1 आणि 2 तास, 3 तास, 4 तास म्हणजे आठवडाभर एखादा विषय घेत असतो, संधी हा विषय खूप मोठा असतो, तो अगदी 15 मिनिटात क्लिअर करणं थोडं अवघड जातं. मग असे व्हिडिओ आपण 2 दिवसात कव्हर करू, 15-15 मिनिटाचे 2 सेशन करू. पण डेमो लेक्चर एकदा बघून घ्या, आणि डेमो लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर विश्वास ठेवा मित्रांनो, तुमच्याकडनं 1ही रुपया घेणार नाही. अपेक्षा फक्त एवढीच, जर तुमचे मार्क वाढत असतील, जर तुम्हाला व्हिडिओ समजत असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. आता आपण उद्यापासून भेटूया. तुमच्यापैकी एकही जण इच्छुक असला तरी मला कमेंट टाका की सर यस, आपण तयार आहोत, आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, ते आम्हाला समजतायत, आणि तुम्ही हे सेशन सुरू करा. तर उद्यापासून आपण टार्गेट ठेवूया, टार्गेट 30-30, 30 दिवसांचं 30 व्हिडिओचं टार्गेट. 360 व्हिडिओ होतील कदाचित, पण एका दिवसात फार फार 2 व्हिडिओ, 30 दिवसांचं टार्गेट. 30 दिवसांमध्ये मराठी आउट ऑफ कशी करता येईल हे आपल्यासाठी घेऊन आलोय. कारण मित्रांनो, ज्ञान हे वाटल्यानंच वाटतं, आणि मला तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. परत एकदा सांगतो, आपली कमेंट कळवा, मी कमेंटची वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.